नमस्कार. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांनाच असं काहीतरी हवं असतं जे आरोग्यासाठी सोपं पण तितकंच प्रभावी असेल, बरोबर ना? चला, आज आपण अशाच एका उपायाबद्दल बोलूया जो खरं तर आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे, पण त्याचे फायदे ऐकून आपण नक्कीच थक्क व्हाल. आजकाल बघा, हेल्थबद्दल कितीतरी सल्ला मिळतो. हे खा, ते करू नका, हा व्यायाम करा. पण या सगळ्या माहितीच्या गोंधळात खरंच दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्याची एक मास्टर की, एक गुरु किल्ली कोणती असेल? अशी कोणती एक गोष्ट आहे जी या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाची ठरू शकते? आणि उत्तर अगदी साधं सोपं आहे, फक्त चालणे. हो, ऐकायला किती सोपं वाटतंय ना, पण याचे फायदे इतके जबरदस्त आहेत की ते आपल्याला लगेच जाणवायला लागतात. चला तर मग बघूया ही साधी गोष्ट किती कामाची आहे. सगळ्यात आधी आणि सगळ्यात पटकन चालण्याचा परिणाम होतो तो आपल्या मनावर. म्हणजे शारीरिक फायद्यांच्या आधीच आपल्याला मानसिक शांतता आणि एक नवी ऊर्जा अनुभवायला मिळते. आता हा आकडा बघा, 36%. हे खूप महत्वाचं आहे. अभ्यासानुसार दिवसातून फक्त 30 मिनिटं चालल्यामुळे डिप्रेशन म्हणजेच नैराश्याची शक्यता तब्बल 36% कमी होऊ शकते. विचार करा, केवढा मोठा आणि लगेच मिळणारा हा मानसिक फायदा आहे. आणि हे फक्त मूड सुधारण्यापुरतं नाहीये. चालण्यामुळे आपला रोजचा स्ट्रेस, ती चिडचिड कमी होते. दिवसभराच्या कामानंतर जो मानसिक थकवा येतो ना, तो दूर होतो आणि रात्री एकदम शांत झोप लागते. इतकंच काय तर आपलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रताही वाढते. खरं तर हा मन आणि शरीर दोघांसाठीचा व्यायाम आहे. चला, आता मनाकडून वळूया शरीराच्या इंजिन रूमकडे. कारण चालण्याचे फायदे फक्त वरवरचे नाहीत, ते आपल्या शरीरात खूप आतपर्यंत पोहोचतात आणि आपल्या संपूर्ण बॉडी सिस्टमला मजबूत करतात. चालणं म्हणजे खरं तर पूर्ण शरीराचा व्यायाम. याचा परिणाम बघा, आपलं हृदय आणि फुफ्फुसं अधिक कार्यक्षम होतात, हाडं आणि स्नायू ताकदवान बनतात. एवढंच नाही तर आपलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया आणि पचनक्रियासुद्धा सुधारते. आणि त्यातल्या त्यात सकाळी चालण्याचे फायदे तर काही वेगळेच आहेत. सकाळची ताजी, शुद्ध हवा म्हणजे शरीराला थेट ऑक्सिजनचा पुरवठा, आणि ते कोवळं ऊन, त्यातून आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत गरजेचे असलेलं व्हिटॅमिन डी मिळतं. मग एक प्रश्न येतो की नक्की किती चालायला पाहिजे? तर हे ना आपल्या ध्येयावर अवलंबून आहे. समजा लठ्ठपणा कमी करायचा असेल तर रोज साधारण 1 तास चालायला हवं. हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर 30 ते 60 मिनिटं. आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी 30 ते 40 मिनिटं चालणं खूप फायदेशीर ठरू शकतं. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ही एक सोपी सवय आपल्याला दीर्घकालीन आरोग्य आणि मोठमोठ्या आजारांपासून वाचवण्यासाठी कशी मदत करते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. हे आकडे बघा, खरंच खूप प्रभावी आहेत. नियमित चालण्यानं ब्रेन स्ट्रोकचा धोका तब्बल 30% कमी होतो. मधुमेहाचा धोका 29% कमी होतो. आणि ऐका, हृदयविकारानं मृत्यू होण्याचा धोका तर चक्क 50% कमी होतो. म्हणजे चालणं हे गंभीर आजारांना रोखण्यासाठी किती शक्तिशाली साधन आहे हेच यातून दिसतं. आणि फायदे इथेच संपत नाहीत. नियमित चालण्यामुळे आपल्या भविष्यातील आरोग्यासाठी एक प्रकारची ढालच तयार होते. म्हणजे बघा, काही कॅन्सरचा धोका कमी होतो, मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी होते, हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं, संधिवाताचा त्रास कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आणि आता सगळ्यात मोठा, सगळ्यात आश्चर्यकारक फायदा. स्रोतांनुसार दररोज फक्त 30 मिनिटं नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य चक्क 3 वर्षांनी वाढू शकतं. हो, ही छोटीशी सवय थेट आपल्या दीर्घायुष्याशी जोडलेली आहे. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? ते हेच की नियमित चालण्यातच निरोगी आणि लांब आयुष्याची खरी गुरुकिल्ली लपलेली आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की दिवसातली फक्त 30 मिनिटं खरंच आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.